नुकतंच आपण सर्व वर्तमानपत्रात वाचलाय की 5 लाखाची लाच एक नरेश बर्वे जिल्हाधिकारी कार्यालयाचे महसूल निरीक्षक यांनी मागितली आहे। त्या याच्यामध्ये एक महत्त्वाची खळबळजनक बातमी मी आम्हाला सांगणार आहे। आज नरेश बर्वे एक साधारण निरीक्षक आहे, त्याच्यावर कारवाई झाली आहे कारण की ते गुन्हेगार आहेत, त्यांनी लाच मागितली, पण त्यांना लाच कुणी मागायला लावली, त्याच्यावर कुणाचा हात होता, ते कुणाचे अधीनस्थ काम करत होते, तर ती माहिती मी तुम्हाला देणार आहे। त्यांना ज्यांनी लाच मागायला लावली त्यांचं नाव आहे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण मायरे, नागपूरचे। त्यांच्याकडे श्रम विभागाच्या अपील्स असतात, ते त्याचे अधिकारी आहेत, शासनाला त्यांना त्या जागी बसवलेले आहेत। आणि माझी अपील त्यांच्याकडे शिवाजीनगर येथील एका भूखंडाविषयी होती। मला एक नोटीस आलेला होता, त्या नोटीसमध्ये त्यांनी 1 ऑगस्ट 2025 रोजी माझ्या भूखंडाच्या गेटवर चिपकवला। त्या भूखंडावर रामबाग मिलिंद बौद्ध क्रमांक 17 असं उल्लेखित होतं आणि गांधीबाग झोनच्या अधिकाऱ्यांनी हा नोटीस दिला होता। त्या अधिकाऱ्यांना बोललो, मी त्यांच्याकडे गेलो की सर हा माझ्या घराच्या संबंधित नोटीस नाही, हा नोटीस आपण रद्द करावा। त्यांनी ते काहीच ऐकलं नाही आणि मला त्रास देणं सुरू केलं, त्यांनी मला परेशान करणं सुरू केलं, माझ्या प्लॉटवर येणं सुरू केलं। त्यामुळे त्यांनी कुठेही न अडकता मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटलो, कमिशनरला भेटलो, त्यांनी ऐकलं नाही आणि त्याच्यानंतर 14व्या दिवशी 15 दिवसांनंतर 14व्या दिवशी हे प्रकरण स्लम प्राधिकरणाने पंचबद्ध झालं। स्लम प्राधिकरणचे अधिकारी कोटांगडे यांनी सुद्धा माझ्या विरोधात आदेश केला, त्यांनी ऐकलं नाही। 6 दिवसात हजारो प्रकरण प्रलंबित त्यांच्याकडे आहे, पण हे विशेष बाबून हे प्रकरण त्यांनी कसं काढलं हे मला माहिती नाही। त्यानंतर या दोन्ही आदेशाविरोधात आम्ही अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण मायरे यांच्याकडे अपील दाखल केली। त्यांनी सर्व बघितलं आणि आम्हाला स्टॅटस को मंजूर केला। त्यांचा स्टॅटस को 31/10/2025 पर्यंत स्टॅटस को होता। त्यानंतर त्यांच्याकडे काहीतरी राजकीय दबाव निर्माण झाला आणि त्यांनी तो स्टॅटस को रद्द केला आणि मला तुम्ही घराचं बांधकाम करू नका असं डायरेक्ट बोलला। त्यामुळे मी सर म्हटलं घराचं माझा रजिस्ट्री आहे, आखीपत्रिका आहे, माझ्याकडे परवानगी आहे, मी रितसर सर्व नियम पालन करताय, मी घर का बरं बांधू नाही। मला जो नोटीस प्राप्त झालेला आहे रामबाग मिलिंद बौद्धरेच्या इथे माझं कोणतं घर असेल त्याच्यावर तुम्ही कारवाई करू शकता, पण जिथं मी घराचं बांधकाम करताय तिथं मला नोटीसच नाही मिळाला। त्यामुळे मी माझ्या घराचं बांधकाम सुरू ठेवीन आणि हे जे तुमचे अधिकारी मला त्रास देत आहे यांच्यावर तुम्ही कारवाई करा। त्यांनी माझं एकही नाही ऐकलं। त्यामुळे मान्य उच्च न्यायालयात मी पिटिशन दाखल केली आणि त्या मान्य उच्च न्यायालयाने लगेच आदेश पारित केला की तुम्ही 6 आठवड्यात या प्रकरणाचा निकाली काढा असं प्रवीण मायरे यांच्याला आदेशित केलं आणि तसेच त्यांना या संदर्भात दोन्ही पक्षाची सुनावणी घ्या आणि हा स्टॅटस को जोपर्यंत तुमचा फायनल ऑर्डर लागत नाही तोपर्यंत हा स्टॅटस को जसाच्या तसा राहील असं मान्य उच्च न्यायालयाने त्यांना आदेशित केलं। आता बर्वे यांच्यावर जी कारवाई झाली त्याबाबत सांगा। नरेश बर्वे हे जेव्हा नोव्हेंबरमध्ये आदेश झाला तर जानेवारीमध्ये त्यांनी आदेश मला द्यायला पाहिजे होता, पण जानेवारीमध्ये आदेश नाही। मी वारंवार चक्रा त्या ऑफिसच्या मारत गेलो, साहेबांना भेटत गेलो, म्हटलं हा आदेश माझा कधी मिळेल। मी पैसे सुद्धा भरले आदेशाचे, पण नरेश बर्वे मला एकट्यात बोलवू लागला, मला इकडले तिकडले उत्तर देऊ लागला, तुम्ही घाई नको करा, तुम्ही काळजी नको करा, तुम्ही हे नको करा। त्यानंतर त्यांनी मला शेवटी हे बोललं की साहेब 2 लाख रुपये मागत आहेत, तुमच्या बाजूने निकाल लावणार आहेत। नाव सांगा। नरेश बर्वे यांनी प्रवीण मायरे साहेब अतिरिक्त जिल्हाधिकारी तुम्हाला 2 लाख रुपये मागत आहेत। तुम्ही म्हटलं मी 2 लाख रुपये कशाची देऊ, माझे सर्व बाजू मजबूत आहेत, माझे डॉक्युमेंट मजबूत आहेत, नोटीस तुमचा चुकीचा आहे, त्यामुळे मला पैसे द्यायची गरज नाही। त्यानंतर पुन्हा एक आठवण केलं माझ्या आदेशाचं काय झालं, ते म्हणे तुम्ही काही म्हणत नाही, साहेब फार चिडलेले आहेत, वारंवार राजकीय दबाव त्यांच्याकडे येत आहेत, त्यांना फार फोन येत आहेत, काहीतरी आमदार तिथे भेटून गेले आणि आता प्रकरण